एक महत्त्वाची बातमी आहे। पावसामुळे माळशेज घाट परिसरात सध्या नयनरम्य असं चित्र पाहायला मिळतंय। सगळीकडे हिरवाईचं साम्राज्य पसरलंय। डोंगर कपाऱ्यांवरून कोसळणारे असंख्य धबधबे, दाट धुकं आणि थंडगार वातावरणामुळे पर्यटकांना हा परिसर भुरळ घालतोय। त्यामुळे घाटात पर्यटकांची मोठी गर्दीही झाली आहे। दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने पर्यटक या ठिकाणी गर्दी करतायत आणि सोबतच या ठिकाणी मका खाण्याचं देखील त्यांना मोह आवरत नाहीये। मॅगीवरती ताव घेतला जातोय। अशा पद्धतीने धबधब्यांमध्ये भिजणं, निसर्गरम्य सगळं सौंदर्य पाहणं आणि त्यामध्ये गरमागरम असे पदार्थ खाणं हे सध्या आपण माळशेज घाटात पाहू शकतोय। तर याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। पाहूयात। माळशेज घाटामध्ये वर्षा पर्यटनाकरिता तुफान अशी गर्दी झाल्याचं आपण पाहतोय। इथे जर आपण पाहिलं तर माळशेज घाटामध्ये जे धबधबे आहेत त्याच्या खाली आबालवृद्ध जे आहेत तो भिजण्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच इथलं जे वातावरण आहे ते अतिशय नयनरम्य आणि धुक्याने लपेटलेल्या सगळ्या या डोंगरामधून वाहणारे धबधबे आणि तिथून असणारी ही सगळी हिरवाई, यामुळे इथे निसर्ग पर्यटनाला बहर आल्याचं आपण पाहतोय। अगदी दूर दूरपर्यंत आपण जर पाहिलं तर असे सगळे पेसाळलेले धबधबे असतील आणि एकूणच हे वातावरण जे आहे ते अतिशय मनमोहक असं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि जे मुंबई, पुणे अगदी दूरवरून जे पर्यटक आहेत ते या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे इथले जे स्टॉल्स आहेत पर्यटकांनी फुलून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना या स्टॉलद्वारे इथे काही प्रमाणात रोजगार मिळत असतो। मात्र माळशेज घाटात फिरताना आपल्याला काळजी देखील घेणं तितकंच गरजेचं आहे, कारण इथे अनेक ठिकाणी दरडी कोसळतात। त्यासोबतच निसर्ग कधी जर रौद्र रूप धारण करतो त्यावेळेस अनेक प्रकारच्या दुर्घटना घडू शकतात। त्यामुळे आपण स्वयंशिस्त पाळणं देखील तितकंच गरजेचं आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, माळशेज घाट, पुणे।